बोला ना, काय विषय? हो, वेळ आहे का? हा, आहे ना, बोला ना. हा, ते आता म्हणजे परस्पर मधलीच गोष्ट आहे ना. मी नाही का एका माणसाला, एका मुलाला पैसे दिले होते उधार, आणि 2 वर्ष झाली त्या गोष्टीला. किती दिवस? नागपूरची गोष्ट आहे. नागपूर 1 लाख. 1 लाख रुपये दिले ते? हम्म. काय प्रूफ वगैरे? चेक. चेक? चेक त्याने मला दिलाय. अच्छा. आणि मी 50,000 कॅश दिली होती आणि 50,000 ऑनलाईन केले होते, पण अकाउंट मधून माझ्या नाही. माझ्या मित्राला म्हणाली सध्या तू देऊन दे, असं दिलं होतं. आणि कॅश दिली होती. तर 50,000 त्याने दिले आणि 50,000 मी कॅश दिली. तर याचा काही प्रूफ नाही सापडू शकत. पण त्याने, मी म्हणाली होती तो म्हणाला 2 महिन्यासाठी दे, मी ट्रेडिंग मध्ये घालत आहो, हा 1 लाखाचा चेक घे, माझ्या अकाउंट मधून काढून देशील. तर म्हणाली ठीक आहे. तर आता ह्या गोष्टीला भरपूर दिवस झाले. कमीत कमी ही गोष्ट आहे 2023 जानेवारीची गोष्ट आहे. अच्छा. मग ते चेकचं काय झालं? तुम्ही मोडला नाही का चेक? नाही, कारण त्याला मी हमेशा कॉन्टॅक्ट करते आणि विचारते चेक क्लिअर करू का? तर तो म्हणते नाही, 2 महिने थांबा, सध्या अकाउंटमध्ये पैसे नाहीत. एकदा त्याचा ऍक्सिडेंट झाला, एकदा त्याच्या काहीतरी डिवोर्स सुरू होतं, एकदा त्याची नोकरी गेली. तर असं करता करता तो मला वेळच देत आहे. कारण मी चेक क्लिअर करायला नाही टाकली, त्याला फक्त फोन करते, तुझ्या अकाउंटला आहेत का, कधी देणार आहे? तर तो म्हणते सध्या मी ट्रेडिंग मध्ये लॉस गेलो, 2 महिने थांबा. तर 2 महिने थांबा, मग कधी म्हणते अजून 1 महिना थांबा. असे करता करता आता मी त्याच्या घरी गेली होती नागपूरला. माझ्या माहेरच्या आहे, माहेरचं कोणतरी आहे, आम्ही एकाच वस्तीमध्ये राहत होतो. तर तो मुलगा होतो वस्तीतला. अच्छा. आता मला काही, तुम्ही इतक्या वर्ष झाले, ती चेक कसा बाउन्स झाला असेल? त्याने तारीख नाही, त्याने एकदा नाही का तारीख मला चेक दिला. तर मी म्हणाली आता तर तारीख चालली झाली. त्याने एक जो चेक दिला तर त्याच्यावर तारीख टाकली होती. तर तो म्हणे माझा ऍक्सिडेंट झालेला आहे, सध्या माझ्या एवढे पैसे नाही आहेत. तर म्हणे आता चेक बाउन्स होईल. असं करा म्हणे, तो चेक राहू द्या म्हणे, तो बाउन्स होणारच आहे म्हणे. तुम्ही असं करा म्हणे, दुसरा चेक घ्या, त्याच्यात तारीख नाही टाकत म्हणे मी. असं त्याने बिना तारीख टाकलेला चेक दिला. तर तो माझ्या जवळचा आहे, बिना तारीख टाकलेला. मी पाठवते तशी तुम्हाला. तर मला फक्त एवढंच म्हणायचं, मी जेवढी इन्क्वायरी केली तेवढं मला एवढं समजलं आहे की याच्यामध्ये वकील वगैरे करावा लागतो. कशामध्ये? अशा याच्यात. कारण असं होत आहे की तुम्हाला हमेशा टाळतच राहता. आत्ता नाही येत, नंतर देतो. आत्ता मला फक्त, मी त्याला म्हणाली की मला तू जितका वेळ घ्यायचा तितका वेळ दे, पण एक वेळ बरोबर सांग. मी आता एप्रिल मे महिन्यामध्ये घरी गेली होती. तो म्हणे जून आणि जुलै महिने थांबा म्हणे, जुलैच्या एंडिंग मध्ये मी तुम्हाला बिलकुल पूर्ण 1 लाख देतो म्हणजे देतोच. तर मग मी फोन लावला त्याला. मग त्याने मला 1 तारखेला फोन केला. मी मेसेज टाकला होता की काय करू आता. तो म्हणाला की बस उद्या तुमच्या अकाउंटला 15,000 देतो म्हणे, आणि असे 3 आठवड्यामध्ये तुमची 1 लाख क्लिअर करतो. म्हणजे ठीक आहे. त्याच्या नंतर त्याच्या काही मेसेज नाही, कॉल नाही, रिंग जाते पण तो फोनच नाही उचलत. त्याच्या भावाला विचारली तर त्याच्या भाऊ म्हणे त्याचा व्यवहार तो पाहिजे म्हणे. कारण घरचे लोक ओळखीचे आहेत ना. माझी आई, त्याची आई फ्रेंड आहे, त्याचा भाऊ माझ्या ओळखीचा आहे. म्हणजे फॅमिली आम्ही जवळजवळ राहणार नाही एका वस्तीमध्ये. तुमच्याकडे काहीतरी प्रूफ असेल ना पैसे दिलेले? नाही, कॅशचा कसा प्रूफ आहे? हा, पण त्याने माझ्याकडून पैसे नाही गेले, दुसऱ्याच्या अकाउंट मधून पैसे गेले, हा प्रूफ आहे माझ्यावर. आता दुसऱ्यांच्या अकाउंट मधून गेले पण माझ्याजवळून नाही गेले ना. अच्छा, मग ऐका ना, ज्याच्या अकाउंट मधून त्याला पैसे तुम्ही टाकायला लावले होते, बरोबर आहे? तो आहे. त्याचे तुम्ही स्क्रीनशॉट वगैरे काढून पाठवू शकताय ना मला? हो, पण हो ते तर आहे, माझा फ्रेंड आहे. कारण त्यावेळेस माझ्याजवळ एवढे पैसे नव्हते आणि त्याला एकदम इमर्जन्सी होती पैसे. कारण तू पैसे मागितले असं एकदम भिकारीसारखी की मला दयाळी म्हणाली, प्रामाणिक मुलगा आहे, काय करणार आहे, 2 महिन्याची तर गोष्ट आहे. अच्छा, असं झालं होतं ते. तुम्हाला मी गेल्या वेळेस सांगितलं, तुम्ही कोणावर पण विश्वास ठेवता नाही. हे त्याच्या आधीची गोष्ट आहे, ते व्हायच्या आधीची पण गोष्टी आहे ह्या गोष्टीला, समजत आहे. आणि तेव्हा नाही का हे पैसे मी माझ्या जवळून नाही दिले, मी उधार मागून दिले. म्हणाली इकडून तिकडून. म्हणजे म्हणाली माझ्या मित्राला तू 50,000 दे, माझी बहीण जी अमेरिकेला राहते, जी नागपूरला होती आधी, तर तिला म्हणाली तू देऊन दे, 2 महिन्याची गोष्ट आहे, मुलगा छान आहे. तर तो म्हणाला मी तुमच्याच अकाउंटवर टाकी. तर त्याने माझ्या अकाउंट नंबर आणि नाव वगैरे चेकवर लिहिलंय वाटते. असं झालं ते. आणि आता असं झालं की मला द्यायची येते ना, कारण मी किती वेळ थांबू. बरोबर आहे. काय असं झालं की 1 लाख रुपये मला द्यायसाठी मी कोणाला तरी व्याजाने पैसे घेतली आणि ते ह्या लोकांची क्लिअर करत आहे. असं झालं ते. आता मी खूपच जबरदस्त फसली.
अच्छा त्याने मला पैसे दिले नाही आणि मी उधार घेतले लोकांकडून आणि आता त्याचे मी पैसे देऊन राहिले 3,000 रुपये महिना. अच्छा. ते समोरचा मुलगा कुठला आहे? नागपूरच्या. अरे मी म्हणजे असं झालं की ती माझी मायाची गोष्ट आहे ना. नागपूर आहे ना माझं. हा हा हा. नागपूरचं आहे सर्व. तर आता मी नागपूरला राहत नाही. मी फक्त कसं दिवाळीला जाते कधी नाही तर 2 महिन्याच्या सुट्ट्यांमध्ये. त्याच्यावर मी कधीच नागपूरला जात नाही. आमचा व्यवहार फक्त फोनवर राहतो. आहे का तुझ्याकडे, देते का, काय झालं, कधी देणार आहे, तर तो आपले बहाणे चालत राहतो. तर त्याने अजूनपर्यंत फक्त तू तारखेवर तारखा देत राहतो. मी फक्त आमची बोलण्याची रेकॉर्डिंग मारून ठेवली आहे. कधी म्हणते डिसेंबरमध्ये देईन, डिसेंबर पासूनची गोष्ट सुरू आहे. मग म्हणाला फरवरीत क्लिअर करतो, मग म्हणाला एप्रिल महिन्यात क्लिअर करतो. आणि आता मी परस्पर गेली तर तो म्हणाला काहीच हो म्हणे, मी तुमचे पैसे रेकॉर्डिंग पाठवेल मी, बस हे जुलैची देऊन देईन म्हणे. माझे इन्कम टॅक्सचं काम सुरू आहे म्हणे. इन्कम टॅक्सचे लोकांचं काहीतरी क्लिअर करतो तो. हा, तर तेव्हा तुमचे क्लिअर कर. त्याच्यानंतर त्याच्या नाही फोन ना मेसेज ना काही नाही. म्हणजे मला एवढं समजलं की त्याची काही इच्छा नाही आहे द्यायची. आणि एवढे समजलं, मी विचारले कोणाला तरी की पोलीस स्टेशनला जाऊ, कारण मला नागपूरला जावं लागेल सर्व व्यवहार तिकडच्या टायमाचा. तर तो मुलगा नागपूरच्याच आहे. आणि असं वाटतं की जवळचे आहे तर कोण पोलीस स्टेशन या कुठे कुठे जाईल, आपापसात मामला झाला पाहिजे. त्याची आई आणि त्याचे पप्पा म्हणाले तू आम्हाला देऊन थोडी ना विचारली, तुमचा व्यवहार तुम्ही पहा. बरोबर. तर मला हेच बोलली, कारण त्याची आई आणि माझी आई फ्रेंड आहे. अच्छा. प्रॉपर लातूर मधलाच आहे का तो मुलगा? आम्ही एकाच वस्तीतले आहो. एकच वस्ती आमची, अशी वेगळी नाही. हा म्हणजे एरिया हलकासा दूर आहे, पण आम्ही असं जवळजवळ पायी जाऊ. अर्धा किलोमीटरच्या दायऱ्यात आमच्या घर आहेत. अच्छा. आणि माझ्या मोठ्याचा मुलगा आहे ना, त्याच्यातून फ्रेंड आहे. अच्छा. ती ओळखी आहे आमची, म्हणजे ट्रेडिंग करतो म्हणून मी दिले होते की तो लॉस मध्ये जाणार आहे, त्याला फायदा होत आहे, तर सध्या दे म्हणे. मग मी 2 महिन्यासाठी दे म्हणे, मी तुला देऊन देईन. आता 2 महिन्याचे मला ज्या लोकांकडून हे उधार द्यायसाठी ते मला व्याजाने घेऊन मी लोकांना देत आहे झाली माझी. आणि मी 1 वर्ष वाट पाहिली, आता त्याचा खर्च सुरू झाला बोलणं. आता मग काय करू? नाव काय त्याचं? अमोल खोब्रागडे. त्याचा फोन खोब्रागडे. अच्छा. ठीक आहे. काय करा, मला ते स्क्रीनशॉट वगैरे आणि तुम्हाला चेक दिलेला आहे का ते फोटो टाका व्हॉट्सअपला. हो. नाही, मी म्हणत होते की तुमच्या नागपूरमध्ये, कारण हे सर्व काम नागपूरवर होणार आहे ना, काय का कोणी ओळखीचं? भरपूर मित्र आहेत माझे. तुम्ही नागपूरमध्ये म्हणताय का तो लातूरमध्ये राहतोय? तोही नागपूरला राहतो, मी नागपूरचीच आहे ना प्रॉपर. माझ्या तिकडची झाले तुम्हाला जे काही कारवाई करावं लागेल, पोलीस या वकील ते नाही करू शकत. कारण मी इकडे 3,000 रुपये महिन्याचे भरत आहे व्याजाने पैसे घेऊन. ते गटामधून पैसे काढतात ना. हा, तर मी गटातून पैसे काढले. ते 1 लाखावर 3,000 नाही होत का? असं झालं तर मला 3,000 रुपये महिना द्यावं लागत आहे. तर तो काही मला देऊनच नाही राहिला. मी 1 लाख रुपये लोकांचे क्लिअर केली ज्यांची होती, पण मला 3,000 रुपये व्याजाने द्यावं लागत आहे. 3% मी पैसे काढले त्याला, म्हणजे लोकांना द्यायसाठी, कारण लोक तुम्हाला एवढं वाट पाहणार आहेत. बरोबर. चालतं. मला काय करा, त्याचा नंबर वगैरे टाका, माझ्याकडून जेवढी हेल्प तेवढी करतो मी तुम्हाला. हो. ते हॅलो. अमोल खोब्रागडे बोलतोय का? हो. विशाल भंडार बोलतोय, टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य. हा, बोला. आपल्याकडे कंप्लेंट आली आहे ज्योत्स्नाताईची. हो. ते 2 वर्ष झालं तुम्ही 1 लाख रुपये घेतलेत ना त्यांच्याकडनं. हो. ते काय विषय, कधी रिटर्न करायचे? आता ह्या महिन्यामध्ये रिटर्न होऊन जात करायचे पूर्ण. ह्या महिन्यामध्ये रिटर्न होते का पूर्ण? हो. किती तारखेपर्यंत झाल्या? 15 दिवसामध्ये. 15 दिवसामध्ये का? कुठनं आहे म्हटलं तुम्ही? मी बीड जिल्ह्यामधून बोलतोय. नाही, कोणतं संस्था? टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य. वाटलंच तर माझं नाव युट्यूबला जाऊन सर्च कर, तुला कळेल. नागपूरमधून बोलतोय ना तू? हो. अच्छा. नागपूरमध्ये आहेत आपले टायगर ग्रुपचे अध्यक्ष वगैरे आहेत ते. ठीक आहे. तेच म्हटलं, मग तू 2 वर्ष झाले दादा. मी काय म्हणतो, तुझ्याकडून 1 खात्यात जर देणं नसतील ना होत, 10-12 हजार रुपये देऊन कमी करून टाकायचं. तुझ्या पण डोक्यावरचं वजन कमी होतं ना. ऍक्च्युली माझे बाहेर लटकलेले आहे, ते याचे आहेत. आता येणं सुरू होऊन झालेलं आहे. माझ्या रिटर्नचे काम करतो. अच्छा. तर ते आता कसं लोकांना आले की मग ते मला ट्रान्सफर करून देतात. आता सध्या कसं कलेक्शन पाहायचे आहे, त्यामुळे
थोडं लेट होऊन जातं. म्हणजे आता 2 वर्षामध्ये दादा तुला एखाद्याने विश्वासाने पैसे दिले, असा विश्वासाचा गैरअर्थ करायचा नाही. आणि तुला खरं सांगतो, त्यांच्याकडे चेक वगैरे तू दिलेले, बरोबर आहे? हो. त्याच्यामध्ये काम काय करताय सध्या? मी अकाउंट. अकाउंटचं काय करताय? कंपनीमध्ये अकाउंट. अच्छा, कोणत्या कंपनीमध्ये? कॉल ब्रोकर. अच्छा, ठीक आहे. मग 15 दिवसात करता का 1 महिन्यात क्लिअर करता त्यांचा विषय? 15-20 दिवसामधून त्यांना म्हटलं होतं ह्या महिन्यामध्ये करून देईन म्हणून. अच्छा, आधीच बोललो. ठीक आहे. ऐक ना दादा, त्या तुला कॉल नाही करणार. मला टायमिंग सांग, त्या दिवसामध्ये देतो म्हणून, या तारखेला म्हणून. 10-15 दिवसांमध्ये म्हटलं. 15 दिवस पकडून. आज 13 तारीख आहे. 15 दिवस पकडून. हे 15 तारीखच पकडा ना. तर आता कसं आज शनिवार आहे, शनिवार रविवार आलेला आहे ना मला. कसं आहे, एम्प्लॉई लोक तुम्हाला माहिती आहे, गव्हर्नमेंटवाले त्या सुट्ट्यावर जातात. 15 तारखेला सुट्टी आहे, नंतर मग गुरुवार 1 दिवसाचं हॉलिडे घेतील, नंतर परत शनिवार रविवार सुट्टी होतात ते. अच्छा, म्हणजे ह्या 15 तारखेला करताय बोलताय का तुम्ही, का पुढच्या 15ला? ह्या 15 दिवसामध्ये 30 तारीख पकडा. त्या 30 तारखेला करता, म्हणजे ह्या महिन्यामध्ये क्लिअर करून टाक. क्लिअर. ओके, चालतंय, ठीक आहे. क्लिअर झाल्यावरती मला कॉल करा.